नमस्कार मंडळी, कसे आहात? खूप दिवसांपासून मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आणि खूप दिवस झाले. तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट पाहत असाल असं मला वाटत आहे. सो एकदम छोटासा एक ब्लॉग आहे बोरन्हाणचा, तर ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर माझी भाची तिचे बोरन्हाण करायचे होते, तर हे बघा असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तिचं नाव वगैरे लिहिलेलं असं पतंगमध्ये लावलेलं आहे. इकडून बाजूने छोटे छोटे पतंग लावलेले आहेत आणि ते बोरन्हाणचं लावलेलं आहे. त्याच्यानंतर डेकोरेशन एकदम मस्त झालेलं आहे, पण लाईट त्या साईडला असल्यामुळे ते व्यवस्थित उठून दिसत नाही. त्याच्यानंतर हे बाहेर असा मस्त पतंग काढलेला होता आम्ही रांगोळीने, आणि त्याच्यानंतर त्रिशाचे बोरन्हाण त्या पतंगमध्ये लिहिलेलं होतं. तो सुद्धा खूप छान जमलेला होता, मला सुद्धा खूप आवडला होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी व्यवस्थित आतमधलं बोरन्हाण कसं केलं वगैरे ते तुम्हाला दाखवत आहे. तर डेकोरेशन आम्ही पटपट करून घेतलं, जास्त वेळ नव्हता त्यामुळे पटपट गडबडीत डेकोरेशन करून घेतलं. एवढं काही व्यवस्थित आम्ही करत बसलेलो नाही. तर त्याच्यानंतर मग इथे तिचे कपडे वगैरे बाळाचे ठेवलेले होते, बोरन्हाणचं सगळं साहित्य ठेवलेलं होतं. तर असे चॉकलेट्स गोळ्याने वगैरे मस्त डेकोरेशन केलं. तर आम्हाला इथे छोटी बोर असतात ना, ती भेटलीच नाहीत. मग खूप शोधली, तेव्हा कुठेतरी मोठी बोरं आम्हाला भेटली. तर तेच बोरं आम्ही इथे ठेवलेली होती. नंतर जेम्स गोळ्या वगैरे, बिस्किट, मेवा ते सगळं लागतंच. त्याने मस्त ताट वगैरे सजवलेलं होतं. तुम्ही बघाच, खूप मस्त आणि सुंदर असं आम्ही डेकोरेशन केलेलं होतं. त्याच्यानंतर मग इथे छोट्या मुलांचं दंग खूप चालू होतं. त्याच्यानंतर मग ओवाळायला सुरुवात केली. तर ही बाळाची आजी आहे आणि त्या फर्स्ट त्या ओळत आहेत. आणि बाळ आमचं बसतच नव्हतं, काय करणार. आणि ते वरती बोरन्हाणचं हलव्याचे दागिने सुद्धा ती घालत नव्हती. मग आम्ही थोड्या नुसतं असं लावत होतो, पण ती लगेच काढून टाकायची. बांधून तर देतच नव्हते आणि तिला असं काहीतरी वेगळंच वाटायचं, मग ती पटकन ढकलून लावायची. तर एक एक करून सगळ्यांनी मस्त ओळून घेऊया म्हटलं पटकन, कारण ती हलव्याचे दागिने ते बांधूनच देत नव्हते. आणि हे बघा असं आम्ही मेकअप वगैरे तिचा केलेला होता. ड्रेस स्कर्ट ब्लॅक कलरचा आणि व्हाईट कलरचा टॉप, त्याच्यावरती ब्लॅक कलरची डिझाईन होती, म्हणून मग पूर्ण ब्लॅक कलरचा ड्रेस घेतलाच नाही आम्ही. आणि बसताना थोडी मिस्टेक झाली, कारण बोरन्हाणच्या खाली पाठ ठेवलेला होता आणि तिथे बसायचं होतं, पण ते फोटोत एक साईडच वाटत आहे. याच्या खाली बरोबर पाठ ठेवलेलं होतं आणि बसण्यात हे झालं, एक साईडला बसल्यामुळे असं डेकोरेशन एक साईडला गेलेलं असं वाटते. त्याच्यात ती ओळून देत नव्हती, कारण तिला झोप आली होती. कारण ती खूप छान बड्डेच्या वेळी, एवढी पहिला बड्डे होता तरी खूप छान बसली होती, अजिबात रडली नाही. पण तिला झोप आल्यामुळे ती व्यवस्थित प्रतिसाद देत नव्हती. तर एक एक करून सगळ्यांनी ओळून घेतले. सगळ्यांचे फोटो मी काढत होते. माझ्या सतत कॅमेरा असल्यामुळे मला उभे पण व्हिडिओ काढायला लागत होते आणि आपल्या व्लॉगसाठी आडवे पण, तर दोन्ही पण व्हिडिओ मला काढावे लागत होते. त्याच्यानंतर मग मी ओवाळलं. तर मी सुद्धा ब्लॅक कलरची साडी घातली होती. तर माझ्याकडे जशी हवी, एकदम भारी अशी नव्हती, सिंपल होती, तशीच मग मी ब्लॅक कलरची साडी घातली. मग असं एक एक करून सगळे बोलवल्या होत्या महिला, त्यांनी मस्त ओवाळून घेतलं. आणि ही अजिबात बसत नव्हती. ते बिस्किटाचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्याला लाद देत होती. लहान मुले तर अशीच करतात, माहीतच आहे आपल्याला. आणि ती बसत पण नाहीत व्यवस्थित. आणि बाकीची लहान मुले सगळे एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर मग तिला खूप कंटाळा आलेला होता आणि झोप आल्यामुळे मग 5च महिलांनी हळदी कुंकू लावलं आणि मग आम्ही बास केलं. जास्त कोणी ओवाळलेलं नाही. तर हे बघा सगळे चिल्लर कंपनी आहे बघा, खूप लोक आहेत. आणि हे सगळे लाजत होते. हे लोक ब्लॉग काढायला गेली मी,
की खूप लाजतात. त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं डेकोरेशन वगैरे मी दाखवलं तुम्हाला. तर आता हे बोरनान घालायचं होतं. तर मिस्टेक काय झाली की मी सुद्धा तिकडे गेली होती आणि मी एका मुलीजवळ मोबाईल दिला होता ती व्हिडिओ काढ म्हणून, आणि तिच्याकडून एक चूक झाली की तिने तो व्हिडिओ चालूच केला नाही. तर हे असा प्रॉब्लेम झाला. तिने तो व्हिडिओ चालू केला नाही आणि तो नेमका तो बोरनान घातलेला व्हिडिओ आम्हाला भेटलेला नाही. तर मग एका ताईंनी केला होता, त्यांच्याकडून आम्ही मागून घेतला तो व्हिडिओ. त्यांच्याकडून आम्हाला मागून घ्यावा लागला, पण असा प्रॉब्लेम झाला. मग आणि नंतर सगळं बोरनान वगैरे करून झाल्यानंतर मी व्हिडिओ शोधत होते आणि नंतर समजलं की तिने व्हिडिओ चालू केला नाही. आणि बापरे म्हटलं बरं झालं एकाने तरी एका ताईने व्हिडिओ काढलेला होता. त्याच्यानंतर मग सगळ्या महिला आलेल्या होत्या, त्यांना मी हळदी कुंकू लावलं. मग बोलली की त्याचा तरी व्हिडिओ बनवा. आणि मस्त हळदी कुंकू, आपल्यात कोणताही कार्यक्रम असला महिला आल्या की आपण हळदी कुंकू लावल्याशिवाय त्या रिटर्न जात नाहीत. तर त्याच्यानंतर मग इकडे चॉकलेट्स वगैरे आम्ही तिच्या अंगावरती टाकले आणि तोपर्यंत कॅडबरी चॉकलेट्स लहान मुलांनी सगळ्यांनी ते चॉकलेट्स वगैरे उचलले. तर त्याच्यानंतर मग इथे फक्त मेवा वगैरेच राहिलेला होता. तर आमच्याकडे मेवा बोलतात, काही जण चिरमुरे बोलतात, काही जण अजून काही काही बोलत असतील. तर तुम्हाला समजत नसले तर तुमच्यासाठी चिरमुरे बरं का, आमच्याकडे मेवा बोलतात म्हणून मी मेवा बोलली. नाहीतर काही जण मुलं मेवा कशाला बोलते ही. तर इथे मग ते चिरमुऱ्याचं वाटप चालू होतं, जे का बाळाच्या अंगावर टाकतात. त्याच्यानंतर हा छोटा व्हिडिओ होता बघा. तर हा व्हिडिओ मी दुसऱ्याकडून मागून घेतला आणि मग ह्याच्यात मग नंतर ॲड केला आहे. तर ही अशी लहान मुलांजवळ व्हिडिओ काढायला दिलं ना की असा प्रॉब्लेम होतो. पण मी म्हटलं कोणाकडे देऊ, तेच बसलेले होते तिथे जवळ, बाकीचे लांब होते म्हणून मग मी दिला होता. तर असं आमचं बोरनान झालं. कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा.